देवाचं घर हे आपल्या प्रत्येकाचं आपुलकीचा विषय आहे आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देखील हा एकदम मनातील विषय होता. आणि देवाचं घर हे फार महत्वाचं आहे प्रिया. प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी देवाच्या घराचं महत्व, देवाचं घर किती महत्वाचं आहे हे आपल्याला जे आपल्याकडे वचन आहे त्याच्यातून पाहावयास मिळतं. आपण त्यासाठी आजचा आपला जो मनन आहे त्यासाठी आपण उत्पत्तीचं पुस्तक आणि त्याचा 28वा अध्याय आणि त्याच्या 17व्या वचनाकडे जाणार आहोत. उत्पत्ती याचा 28वा अध्याय आणि त्याचं 17वं वचन. तो भयभीत होऊन म्हणाला, हे किती भयप्रद स्थळ आहे, हे प्रत्यक्ष देवाचे घर, स्वर्गाचे दार आहे. पहिल्याने देवाचा घराचा जो उल्लेख बायबलमध्ये आलेला आहे तो या ठिकाणी आलेला. आणि आम्ही पाहतो की याकोब पळून जात आहे आणि एका ठिकाणी तो थांबला आणि त्याला लागली आणि देवाने त्या ठिकाणी त्याला दर्शन दिलं आणि तो म्हणतोय किती भयप्रद जागा आहे आणि हे प्रत्यक्ष देवाचे घर आहे. फार महत्वाचं आहे. देवाची प्रारंभापासून इच्छा हीच होती की त्याने मानवाबरोबर वस्ती करावं, मानवाबरोबर राहावं. पण ज्यावेळेस आपण पाहतो की आदामाने पाप केलं आणि ती सहभागिता तुटली, मग ज्यावेळेस आपण निर्गमाच्या पुस्तकामध्ये येतो त्या ठिकाणी मोशे देवाने सांगितलं की माझ्यासाठी निवास मंडप बांध, जेणेकरून मी त्यांच्यामध्ये वस्ती करू शकेन. मोशेने निवास मंडप बांधला. नंतर आम्ही पाहतो की त्याच्यासाठी मंदिर बांधण्यात आलं. त्या मंदिरामध्ये प्रभू आमचा राहायला लागला. परंतु ज्यावेळेस आपण नवीन करारामध्ये येतो त्यावेळेस प्रत्यक्ष प्रभू आमच्यामध्ये राहत आहे, है ना. आणि प्रभू पौल असं म्हणतो, तुमच्यामध्ये वस्ती करणार देवाचं स्थान, तुम्ही पवित्र स्थान आहात. आणि ही फार मोठी उपाधी तुम्हाला आणि मला मिळालेली आहे. जो आपल्याकडे वेळ आहे त्याच्यातून मी तुमच्या संबंधाने या देवाच्या घरा संबंधाने 7 मुद्दे घेऊ इच्छितो. ते आपण पाहणार आहोत. पहिला मुद्दा, देवाच्या घरामध्ये पवित्रता आहे. पहिला मुद्दा, देवाच्या घरामध्ये पवित्रता आहे किंवा स्वच्छता आहे. आपल्या प्रभूला घाण आवडत नाही. ज्यावेळेस आपण स्तोत्र संहिता त्याचा 96वा अध्याय आणि त्याचा 5व्या वचनामध्ये येतो. स्तोत्र 93 वचन 5, हे परमेश्वरा, तुझ्या घराला पावित्र्य सदैव शोभते. किती सुंदर आहे. जर आपण निवास मंडपाचा विचार केला तर त्याच्यामध्ये पवित्र स्थान आणि अतिपवित्र स्थान है ना, हे 2 भाग आपल्याला पाहायला मिळतात. हे काय दर्शवतं? आमचा देव जो आहे तो पवित्र आहे. ज्यावेळेस आपण यशाच्या पुस्तकामध्ये पाहतो ते सराफिम त्याला सदोदित पवित्र 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 असं संबोधितात. तर एक पवित्र देव आमचा आहे, तो पावित्र्याने युक्त असा आहे. पवित्रता किंवा पावित्र्य म्हणजे काय? पावित्र्य म्हणजे वेगळं. आमचा देव वेगळा आहे, तो इतरांसाठी सारखा नाहीये. आणि जर ज्यावेळेस तो म्हणतो की तुम्ही आणि मी पवित्र आहोत, तर आम्ही देखील वेगळे केलेले आहोत. आम्ही या जगाचे नाहीत. त्याने आम्हाला या जगापासून वेगळं केलेलं आहे. आम्ही वेगळे लोक आहोत आणि म्हणूनच आम्ही देखील पवित्र असणं फार महत्वाचं. फक्त पवित्रता म्हणजे वेगळं असं नाही, तर पवित्रताचा अर्थ होतो शुद्धता. ज्या ठिकाणी काही घाण नाही, सर्व काही शुद्ध आहे, कारण की आमचा प्रभू जो आहे तो शुद्ध आहे. दुसरं आपण पाहतो की त्यामध्ये काही डाग नाही, डाग विरहित. तिसरं आपण पाहतो तो न्यायी देव आहे. पवित्रता त्याच्या न्यायीपणाशी निगडीत आहे प्रियांनो.
मग आपण पाहतो की तू परिपूर्णता, पवित्रता काय दर्शवतं? परिपूर्णता. त्याच्यामध्ये काहीच उणा नाही. सर्व गोष्टींनी संपन्न, सर्व गोष्टींनी समृद्ध असा आमचा देव आहे. आणि ते गौरव देखील दर्शवतं. पवित्रता गौरव देखील दर्शवतं. ज्यावेळेस आम्ही जुन्या करारातील निर्गमाच्या पुस्तकामध्ये येतो आणि त्याच्या 15व्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं की त्याचं जी पवित्रता आहे ते त्याच्या गौरवाशी देखील निगडीत आहे. निर्गम 15:11. हे परमेश्वरा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पावित्र्यांमुळे वैभवी, स्तवनीय, कृत्यांनी भयानक, अद्भुते करणारा असा तू, तुझ्यासारखा कोण आहे? पहा, पावित्र्यामुळे वैभवी किंवा गौरवी. पावित्र्य आपल्याला त्याचं गौरव देखील दर्शवतो प्रियांनो. आणि म्हणूनच आम्ही पाहतो की देवाच्या घराला पवित्रता ही फार महत्वाची आहे. जसं आमचा देव पवित्र आहे तसं तुम्ही आणि मी पवित्र असणं गरजेचं आहे. दुसरा आपण मुद्दा पाहूया. तेच स्तोत्र 96 आणि त्याचं 6वं वचन. स्तोत्र 96 आणि त्याचा 6व्या वचनामध्ये काय म्हटलेलं पहा. मान व महिमा त्याच्या समोर आहेत, सामर्थ्य व सौंदर्य त्याच्या पवित्र स्थानी आहेत. पहा, दुसरं जो मुद्दा आहे, देवाच्या घराचा गुणधर्म काय आहे? पहिलं पवित्रता किंवा स्वच्छता, दुसरं आहे आदर किंवा सन्मान. आदर किंवा सन्मान. त्याच्या घरामध्ये किंवा आमच्या प्रभूला आम्ही नियमित आदर देणं, त्याचा मान, त्याला मान देणं फार गरजेचं आहे. कारण आमचा मान घेण्यास तो योग्य असा परमेश्वर आहे. ज्यावेळेस आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये येतो त्याच्या 4थ्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे पहा. प्रगटीकरण 4:11. हे प्रभू आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार कराव्यास तू योग्य आहेस. तसंच 5व्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये देखील असंच म्हटलेलं आहे. वधिलेला कोकरा, सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व धन्यवाद ही घेण्यास योग्य. या दोन्ही वचनांमध्ये आपण पाहतो की तो सन्मानास योग्य असा आहे आणि आम्ही त्याचा योग्य सन्मान करणं अत्यंत महत्वाचं आहे. आम्ही कसा आदर करू शकतो? वेळेच्या आधी मंडईमध्ये येऊ, नियमित शास्त्र वाचन, नियमित प्रार्थनेच्या द्वारे आम्ही त्याचा आदर करू शकतो. हे आमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. पहिला मान प्रभूचा, कुठेही असेल का असेना, आम्ही पहिलं स्थान, पहिला मान आम्हाला प्रभूला द्यायचा. कारण की तो आमचा मान सन्मान घेण्यास योग्य असा आहे. त्याच्या घरामध्ये त्याला आदर मिळणं अगत्याचं आहे प्रियानो, महत्वाचं आहे, जरुरी आहे. त्याच्याविषयी ज्यावेळेस आपण स्तोत्र 111 आणि त्याच्या 9व्या वचनामध्ये असं वाचतो. स्तोत्र 111 9 वचन. त्याचे नाव पवित्र व भययोग्य आहे किंवा आदरास योग्य आहे, सन्मानास योग्य आहे. तो केवळ पवित्रच नाही, तो सन्माननीय आहे, आदरणीय आहे प्रिया. तिसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण स्तोत्र संहिता याचा 133वा स्तोत्र आणि त्याचं पहिलं वचन काय म्हटलंय पहा. स्तोत्र 133:1. पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. हे आम्हाला काय दर्शवतं? सलोखा किंवा ऐक्य. जर आपण बायबलमध्ये जर तुम्ही पाहिलं नवीन करारामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रभू आहे
तो काय करतो? लोकांना एकत्र करतो. मत्तई 18:20 मध्ये पण, जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतात त्यांच्यामध्ये मी आहे. एकत्र येणं, प्रभूचं काम काय आहे? जोडणं. प्रभूचं काम आहे एकत्र आणणं. आणि तो आज तेच करत आहे. तो तुम्हाला आणि मला काय करत आहे? एकत्र आणत आहे. जिथे प्रभू आहे त्या ठिकाणी, त्या मंडळीमध्ये, त्या देवाच्या घरामध्ये नेहमी ऐक्य असणार आहे प्रिया. कारण की प्रभू फूट पाडतच नाही. फूट पाडीचं काम कुणाचं आहे? सैतानाचं. त्या एदेन बागेमध्ये त्याने आम्ही पाहतो की कशा देवामध्ये आणि मानवामध्ये त्यांनी फूट पाडली. हे काम त्याचं आहे. त्याला लोकांनी एकत्र असणं, विश्वासणाऱ्यांनी एकत्र राहणं त्याला आवडत नाही. त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतो. अब्रामाचं एक सुंदर उदाहरण आपल्याला उत्पत्तीच्या 13व्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये पाहायला मिळतं. उत्पत्ती 13:8. अब्राम लोटास म्हणाला, हे पहा, माझ्या तुझ्यामध्ये आणि माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहोत. किती सुंदर विचार, किती सुंदर अब्राम सांगत आहे. तो म्हणतो, आमच्या तुमच्यामध्ये काय नसावा? तंटा नसावा. भरपूर काय झालेलं आहे, भरपूर काही गोष्टी आलेल्या आहेत. तिथं शक्यता होती काय? त्यांच्यामध्ये भांडण व्हावं. परंतु अब्राम म्हणाला, तुझ्या आणि माझ्यामध्ये तंटा नसावा. तुला जे पाहिजे ते कर. हे मन कुठून आलं त्याच्यामध्ये? तो प्रभूच्या मार्गात चालत. आज मंडळीमध्ये का फुटी आहेत? कारण की प्रभूच्या मार्गामध्ये, प्रभूच्या वचनामध्ये मुळावलेले, स्थिरावलेले नाही. प्रभूची एकच इच्छा आहे, काय? की आम्ही एकत्र यावं. तसंच फिलिप्पीकरास पत्र याच्या 2ऱ्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये आपण काय पाहतो? फिलिप्पी 2:3. तट पाडण्याचा अथवा पोकळ डोल मिरविण्याच्या बुद्धीने काहीही करू नका. आज फुटी का होतात? कारण की त्या ठिकाणी मीपणा येतो. मी कोणीतरी आहे हा ज्यावेळेस स्वभाव, हा ज्यावेळेस गुण, हा ज्यावेळेस विचार तुमच्या आणि माझ्यामध्ये येईल ना, त्या ठिकाणी फूट अवश्य पडेल. आम्ही हाच विचार केला पाहिजे, मी कोणी नाही. जो कोणी मी आहे तो कुणामुळे आहे? प्रभू येशू. त्याच्या कृपेमुळे. तो आहे म्हणून मी आहे. म्हणून आम्ही डोल मिरविण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही ऐक्याने राहणं हेच गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची पण किती सुंदर प्रार्थना त्याने योहान सुवर्तमान 17व्या अध्यायाच्या 21व्या आणि 22व्या वचनामध्ये केलेली आहे. योहान सुवर्तमान याचा 17वा अध्याय 21 आणि 22. की त्या सर्वांनी एक व्हावे, हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठविले असा विश्वास जगाने धरावा. तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्यांना दिले आहे, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे. पहा किती सुंदर आहे. आमच्या प्रभूची देखील ही इच्छा आहे, आम्ही एक. त्यांनी हीच प्रार्थना केली पित्याजवळ, जसा तू आणि मी एक आहे तसं त्यांनी एक असत. हा सुंदरसा धडा आपल्याला ह्या देवाच्या घरामध्ये आम्ही ऐक्याने राहावं. चौथी गोष्ट, ज्यास आपण स्तोत्र 84 आणि त्याच्या 4थ्या वचनामध्ये येतो. स्तोत्र 84 आणि त्याचं 4थं वचन काय म्हटलंय? तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता. तुझ्या घरामध्ये राहणाऱ्यांची किती धन्यता. हे काय दर्शवतं? सुख किंवा आनंद. आमच्या प्रभूच्या घरामध्ये आम्हाला काय आहे? सुख आहे, आनंद. किती चांगली गोष्ट आहे प्रिया. त्या कोराच्या मुलांनी हे स्तोत्र लिहिलेलं आहे.
आम्ही पाहतो की कोरानी कशा प्रकारे बंडखोरी केली होती, कशा प्रकारे त्याचा नाश झाला, परंतु त्याच्या लेकरांना, त्याच्या मुलांना देवाने राखलंच नाही, तर ते पुढे आम्ही पाहतो की ते प्रभूच्या मार्गात चालले. त्यांनी प्रभूचा आदर केला. कोराच्या मुलांनी एकूण 12 स्तोत्र लिहिलेले आहेत आणि त्यातलं हे एक स्तोत्र 84. प्रभूच्या घरामध्ये राहणाऱ्यांची धन्यता ठेवू. आमचं मन, आमचं तन, आमचं धन कुठे असलं पाहिजे? देवाच्या घरामध्ये. कारण की तिथेच आनंद आहे, त्या ठिकाणीच सुख असं ठेवलेलं. तसंच शल्मोन राजा जो सर्वात ज्ञानी होता, तो काय म्हणतो पहा, नीतिसूत्रे ह्याच्या 16व्या अध्यायाचं 20वं वचन. नीतिसूत्रे 16:20. जो वचनाकडे लक्ष पुरवितो त्याचे कल्याण होते, जो परमेश्वरावर भाव ठेवतो तो धन्य. किती चांगली गोष्ट. परमेश्वरावर भाव ठेवणारा धन्य, याचा दुसरा अर्थ आहे सुखी. आम्ही सुखी होतो परमेश्वरावर भाव ठेवला. हा अनुभव शल्मोनाचा होता. कारण की जिथे प्रभू आहे ना, तिथे आनंद आहे. दावीद म्हणतो, तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. त्याच्या सानिध्यामध्ये आनंदच आनंद आहे. मी मागे देखील एकदा सांगितलं होतं, जे प्रभूच्या जवळ आले, जे प्रभूच्या समक्षतेमध्ये आले, ते आनंदी झाले, ते सुखी झाले. फक्त 2 व्यक्ती सोडून, यहूदा इस्करियोत आणि तो श्रीमंत तरुण. बाकी जे पण प्रभूकडे आले ते आनंदी झाले, कारण की प्रभूमध्ये आनंद आहे. आणि तोच उद्बोध पौल आपल्याला फिलिप्पीकरास पत्राच्या 4थ्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये तो आम्हाला सांगतो. तो म्हणतो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद. आम्ही प्रभूमध्ये नेहमी आनंदी असणं गरजेचं आहे. 5वी गोष्ट, आपण स्तोत्र 20 आणि त्याच्या पहिल्या 2 वचनांकडे जाऊया. स्तोत्र 20 आणि त्याची पहिली 2 वचने. तिथे काय म्हटलंय पहा, संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको. याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी प्रस्थापित करो. पवित्र स्थानातून तो तुला सहाय्य पाठवो. शियोनेतून तो तुला आधार देव. 5वी गोष्ट आपण पाहतो, देवाच्या घरामध्ये सहायता किंवा मदत. जुन्या करारामध्ये ज्यावेळेस लोकांवर संकट येत असत, ते कुठे जात होते पहा. दुसरे राजे 19व्या अध्यायाचं 14व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, मग हिजकिया परमेश्वराच्या मंदिरात गेला. ज्या संकट येत असत, ज्यावेळेस ते त्रासामध्ये असत, ते कुठे जात होते? देवाच्या घराकडे, देवाच्या मंदिराकडे. आज आम्ही कुठे गेलो पाहिजे? आम्ही सर्वीकडे जातो पण प्रभूकडे जात नाही. सर्वीकडे सहायता किंवा मदत मागायला जातो, परंतु आम्ही प्रभूकडे जात नाही. आम्हाला तिथे जाणं गरजेचं आहे. प्रभूकडे जा, त्याच्याकडे सर्व आमच्या सर्व समस्यांचं समाधान त्याच्याकडे आहे. त्याचं निवारण करणारा आमचा प्रभू आहे. प्रियांनो, आम्ही आपल्या स्वतःवर विसंबून राहून, कारण की आम्हाला सहाय्य करणारा आमचा परमेश्वर. जुन्या करारामध्ये देवाच्या घराला प्रार्थनेचं घर देखील असं म्हटलेलं आहे. ते प्रार्थनेचं घर आहे. प्रार्थना ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेस आम्ही प्रभूकडून सहाय्य मागत असतो. प्रभू तुम्हाला सहाय्य कर, तुम्हाला मदत कर. आणि म्हणून स्तोत्र 46 आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये आपण असं वाचतो. स्तोत्र 46:1, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असणारा आमचा देव. 6वी गोष्ट, देवाच्या घरामध्ये स्वास्थ्य किंवा आरोग्य आहे. ज्यावेळेस आपण 3 योहान आणि त्याच्या 2ऱ्या वचनामध्ये येतो. 3 योहान
आणि त्याचं दुसरं वचन तिथे असं म्हटलंय, प्रिय बंधो, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो. आरोग्य त्या ठिकाणी आहे, आत्मिक आरोग्य. हे जग आम्हाला आरोग्य देऊ शकत नाही, परंतु ज्यावेळेस आम्ही देवाच्या खरामध्ये येतो त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला आरोग्य आहे. यशाया म्हणतो ना, त्याला बसलेल्या फटक्यांनीच आम्हास आरोग्य प्राप्त. आत्मिक निरोगिता, आत्मिक आरोग्य, आत्मिक स्वास्थ्य कुणामध्ये आहे तर प्रभूमध्ये. जग तुम्हाला स्वास्थ्य देऊ शकत नाही, जग तुम्हाला आरोग्य देऊ शकत नाही. फक्त प्रभू आणि प्रभूच तुम्हाला आणि मला आरोग्य देऊ शकतात. त्यानो स्वास्थ्य करणारं, स्वास्थ्य देणारं, आरोग्य देणारं असं देवाचं घर आहे. आणि 7वा मुद्दा, स्तोत्र 39 आणि त्याचं 7वं वचन. स्तोत्र 39 आणि त्याचं 7वं वचन. तर आता हे प्रभू, मी कशाची अपेक्षा करू? माझी आशा तुझ्याच ठाई आहे. आशा असणार, ज्या ठिकाणी तुम्हाला आणि मला आशा आहे. या जगामध्ये आम्हाला आशा नाही. या जग तुम्हाला निराशा देईल, परंतु बायबलमध्ये असं म्हटलंय, तो सर्व आशेचा देव आहे. आशा देणारा देव तुम्हाला आणि मला मिळालेला आहे. प्रियांनो, आम्हाला आशा प्राप्त झालेली आहे. आपण शेवटचं वचन वाचूया आणि बंद करूया. ज्यावेळेस आपण यशाया याचा 40व्या अध्यायामध्ये येतो आणि त्याचा 31व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, यशाया 40:31, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करीतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. होय प्रियांनो, हे आशीर्वाद, हा आशीर्वाद तुम्हाला आणि मला देवाचा. आम्ही दमणार नाहीत, आम्ही थकणार नाहीत. आम्हाला काय होईल? नवी शक्ती आम्ही संपादन करू. खरंच असं आहे हे आमच्या देवाचं. या ठिकाणी आपण त्याचे 7 गुण पाहिले. पहिलं, देवाच्या घरामध्ये पवित्रता किंवा स्वच्छता आहे. दुसरं, देवाच्या घरामध्ये आदर आणि सन्मान आहे. तिसरं आपण पाहिलं, देवाच्या घरामध्ये सलोखा आणि ऐक्य आहे. चौथं आपण पाहिलं की देवाच्या घरामध्ये सुख आणि आनंद आहे. 5वं आपण पाहिलं, देवाच्या घरामध्ये सहायता आणि मदत आहे. 6वं आपण पाहिलं, देवाच्या घरामध्ये आरोग्य आहे, स्वास्थ्य आहे. आणि 7वी गोष्ट आपण पाहिलं, देवाच्या घरामध्ये आशा आहे. प्रभू या वचनांवर विपुलतेचा आशीर्वाद पाठव. त्याच्या वचनाप्रमाणे करण्यास, वागण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो.